हाय हॅलो कशें आसात। तर आयज अम्मालो बर्थडे। तर अम्मालो बर्थडे 27 सप्टेंबराक जालो आनी आमी हांगसर सगळे भक्तगण जे अम्माले आसा पळय ते 2 ऑक्टोबराक हांगा सेलिब्रेशन करतात। तर हांगा कुडचड्यार सरोदय स्कुलांत अम्मालो प्रोग्राम आसा आतां। तर मागीर भजन आसतलें, आरती आसतली आनी मागीर प्रसाद आसतलो। तर तुमकां हांव मागीर थंय मेळटा। तर आतां आमी भायर सरल्या अम्मा आनी बर्थडे वचपाक कुडचड्यार सरोदया स्कुलान आसा। तर अम्मालो बर्थडे 27 सप्टेंबरा जालो आनी आमी सगळी 2 ऑक्टोबरा सेलिब्रेशन करतात अम्मालो बर्थडे। तर आतां आमी थंय वचपाक भायर सरल्या आनी अम्माक आमी 10 वर्सां पयलीं कनेक्ट जाल्ली आनी कनेक्ट जावपा कारण आमचो शेजारी श्री रंगनाथ भाऊ हेंगेर सत्संग आशिल्लो अम्मालो आनी आमकां तेणी आपयल्ली, तेंचे फॅमिलीन आमकां आपयल्लें आनी आमी गेल्ली। तेन्नाच्यान आमकां सामकी अम्मा कनेक्ट जाली आनी 2017 आमी केरला अम्मा आश्रमा गेल्ली आनी थंय वचून सारकें आमी ध्यान सगळे अम्माले बीन सगळे प्रोग्राम हे सगळे अटेंड करून इतली मना सारकी बरी दिसलें। तेन्नाच्यान आमकां सामकी कनेक्ट जाल्ली आसा अम्मा। तर आतां आमकां कसो टायम म्हणजे केन्ना वेळ म्हणजे टायम मेळटा तसो आमी अम्मा केन्ना केरला वचून येतली। तर आतां प्रोग्राम आसा सरोदयान, थंय आतां आमी वयता। तर तुमकां हांव मागीर थंय मेळटा। तर आयज 2 ऑक्टोबर सारकें कडकडीत वत आसा। पोरू आनी 2 ऑक्टोबराक सारको पावस भरपूर आशिल्लो, आयज पावस ना। तर बरी जाली सारकी पावस नसून। तर आतां आमी पावली सरोदय स्कुला कडेन। तर आतां तर हांगा सगळ्यांक भक्तांक कितेंय घेवन च्या आनी कितें घेवन वचपाचें। तर अब नरेश बाई म्हागेलो चुलत देर। भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणि दुर्धर दर्शिनि दुर्मुख वर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि कल्मष मोषिणि घोषरते धनुज निरोषिणि नीतिसुत रोषिणि दुर्मद शोषिणि सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गण्य निकैटभ भंज निरासरते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते अयि शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपु गज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते। योगा तुमकां दिवपा खातीर आमच्या अम्मा सत्संग समिती गोवा शाखेचे अध्यक्ष श्री देवू सोनू नाईक हांचे कडेन हांव विनंती करता की ताणें तुमकां सगळ्यांक योगदान दिवचो। ओम श्री अमृतेश्वरी नमः। अम्माच्या चरणी माझी कोटी कोटी प्रणाम। आज आम्ही सगळे जण आमच्या अम्माच्या जन्मदिसाच्या सोहळ्याक हांगा एकत्र जाल्ले आसात।
हांगा जमलेल्या सगळे भक्तगणाचे विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री राजेंद्र प्रमुख वक्ते, आपली कला सादर करपी श्री शेटकार बंधू व इतरांचे हांव समितीतर्फे हार्दिक स्वागत करता। आम्ही वर्सांवरस अम्माचो जन्मदीन आणि गुरुपौर्णिमा कार्यक्रम हांगा यथाशक्ती मोठ्या आनंदान सादर करतात। तुम्ही बी भक्तगण मोठ्या संख्येन हांगा जमतात, अम्माचे दर्शन घेतात, तुमचे हांव विशेष अभिनंदन करता। अशेंच तुम्ही मोठ्या संख्येन हांगा येवन अम्माच्या कृपा आशीर्वाद घेवचो व तुमचे जीवन सुखकर करचे। हांव चड वेळ उलयना, बाकीचे वक्ते तुमकां अम्माची म्हायती दितले। हांव तुमकां एक विनंती करता की जर तुम्ही आज पासून जर अम्माचे प्रत्यक्ष दर्शन घेतले ना जाल्यार एक वेळ थंय केरळाक वचून जरूर घेवचे आणि जीवन सार्थक करचे। परत एकदा तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करून हांव म्हणजे 2 शब्द सोंपयता। अम्मा तुमचे सगळ्यांचे कल्याण करूं। ओम अमृतेश्वरी नमः। रवी व्यास यांची स्तुती आताच अम्माचे पूजन जाल्ले आसा। तशेंच हांगा अष्टोस्तरी बी तुमी तुमचे समोर सगळी जाल्ली आसा। आतां एक प्रस्तावनाचो एक म्हजे कडेन एक एप्लिकेशन दिल्लें आसा तें हांव तुमचे करता। आमी हो एकाच तराव अम्माचो जन्मदीन साजरे करपाक आमी सगळे हांगा जमले आसा। आज आमची अम्मा 71 वर्सां जाली। अम्मा तुमकां हांगा जवळ सगळे उपस्थित हांगा आसा तांकां जवळ जवळ सगळे अम्मा कितें म्हणटें खबर आसा। खरें सगळें अम्मा म्हळ्यार एक त्या जगाक पडलेलें सुंदर गोड स्वप्न आसा। तिजी शब्दांकय बी आमी कांय व्यक्त करूं शकना, जावं तिजे आमी तिजे उलोवपाकय बी आमी तितले पात्रता ना। तरी पूण कशें आसता की कितें तरी एक तिजें जें कार्य महान कार्य जगात चल्लां। आतां जग तिजी सामकी एक आतुरतेन वाट पळयता। जग तिजी सामकी एक दर्शना खातीर सामकी व्याकुळ जाल्ली आसा। अशी एक आमची अम्मा आसा। तिजे अम्मा बाबतींत कितें तरी तुमचे बरोबर उलोवप एक प्रथा आसता, म्हणून हांव एक थोडक्यात तिजे विशयी मातशें उलोवपाचो हांव एक प्रयत्न करता। भितर एकाचें मातशें कितें चुकलें कितें कमी पडलें जाल्यार तुमी तें समजून घेवपाचें। आतां हे अम्माचे कार्याच्या बाबतींत पासून जर म्हणपाक गेलें जायत जाल्यार पासून तें सीमा कांय ना। आतां सादारण सो एक मनुश्य जावं सादारण सो एक कोणी अशी हें कितें करता पळय न्ही, तशांतलें कांय नाही हें। कारण ही महान कार्य चलता। जर हांगसरले आमकां कोणी पावले ना जाल्यार पासून हांव एकदां परत तुमकां विनंती करता की तुमी थंय वचून तेची कार्य कितें चल्लां, कितें मनुश्या खातीर ती कितें झडटा आनी ती मनुश्य संवर्धना साठी कितें तिजें कार्य चल्लां हें पळयल्यार खरोखर मन भारावूं येता। आनी आमी अशें म्हणपाचें की अम्मा तूं सामकी 71 वर्सां जाली, ते कितले हजारो वर्स तूं जीव, हजारो वर्स तूं जग आनी आमकां ह्या जगाक सगळ्याक तुजी सावली दीत राव अशें आमी अम्माडे प्रार्थना करता। हांव चड वेळ तुमगेलो घेना आनी हे अम्मा कितें म्हणटा तें सांगपाक जावं प्रकट करपाक म्हाजे शब्द ना। पूण हांव एक चड वेळ घेनासतना एक महान व्यक्तीन, जी व्यक्ती अशी की ती पूर्ण सनातनी आनी सामकी संपूर्ण आध्यात्मीक आनी भारता सारक्या ह्या व्हडल्या देशाचे ते एक पंतप्रधान, तेणी एक 17व्या जन्मदिनाक अम्मा एक संदेश दिल्लो। तो संदेश हांव तुमकां वाचून दाखयता। वाचून दाखोवपाक तात्पर्य इतलेंच की आमी केन्ना केन्ना कितें करतात, असं ती एक बाकीचे पसून घेतलें ना न्हू, बाकीचे पसून कितें अशें घेना अशें आमगेर प्रत्येकाक एक समज जाता। आमी पसून पळय आतां इतले व्हड दर्याचे नेमके आमी कितें तुमकां प्रत्येकाक आमी मॅसेज दिता, प्रत्येकाक आमी वॉट्सअप करता, आमी बोर्ड लायता। पूण हांगसर जर आमगेले अम्माचें जर हें जर पळोवपाक गेलो जाल्यार एक थोडे 20-25 लोक हांगा पावले आसा। मोठेंच वायट दिसता हें, कारण हें अशें परंपरा केन्ना मेळना आनी आमकां तिजी हेंय आमकां खबर ना। म्हणूनच आमी कदाचित अशें वागता काय कितें अशें म्हणपाक एक प्रसंग येता। कारण आमी थंय पावूंक शकना जायत जाल्यार पसून निदान तिजी हांगा अशें करून हो फोटो अशें धरूं नाका, ती साक्षात हांगा आसा। हो आसा आमकां प्रत्येक गोश्टी आमकां प्रत्यय येयल्लो आसा। हें वाचून दाखयता आसतना
तुमकां हांव एक बारीक म्हागेलो एक अनुभव सांगता. सो अनुभव कदाचित तुमकां एकाचेर दिसत, पूण कोणाक सांगले शिवाय जावं कितें हें केले शिवाय तो कळना. म्हणून तुमकां एक थोडक्यात एक 2 मिनटां सांगता आनी तेजे नंतर प्रधानमंत्र्याचो संदेश तुमकां हांव वाचून दाखयता. अनुभव म्हळ्यार इतको तशे अनुभव हजारो अनुभव आसा, पूण ते अनुभव हांगसर सांगपाक गेले जाल्यार वेळूय पावतना आनी हेंय जावचना अशें म्हाका कितें. हांव हो अनुभव म्हाज्याच बाबतींत सांगूंक शकता. अशे कितलेशे अनुभव येयल्यात. म्हणटालो आमगे फाटीं एक असो एक अनुभव येयलो आनी तो अनुभव असो की तो अनुभव सांगतले पसून एक हें जावपाचो, पूण तोय हांव तितलो टायम घेना. तर हांव अनुभव सांगता आसतना म्हाजोच अनुभव सांगता. हांव हार्ट पेशंट. सांगपाचें म्हणल्यार हांव हार्ट पेशंट. कदाचित हांव हांगसर जर आज पसून तुमचे समोर आसा पळय ती एक अम्माचीच कृपा, म्हणून आज तुमचे समोर हांव 2 शब्द उलोवपाक शकलो. आनी त्या हार्ट एटॅकाक पसून एक मजेशीर अशी काणी घडली ती 2 मिनीट हांव तुमकां सांगता. हांव सकाळीं उठून पलतडी गेल्लो. ते रामदासाचें दुकान, रामदास मांगे धाड्यावेलो आसा, त्या दुकाना कडेन हांव असो उबो रावलो. म्हाका कितें तरी जावन येवपाक लागलें. म्हाका कितें जाता म्हणजे म्हाका कळना. म्हाका घेरी येता, पोटाक घास लागता, कितें जर म्हाका कांय कोण दिश्टी पडना. रामदासो दिश्टी पडना, तेजो चलो दिश्टी पडना, कोण दिश्टी पडना. हांवें म्हणलें की अम्मा म्हाका कितें तरी जाता. इतलेंच हांवें अशें म्हणलें, अम्मा म्हाका कितें तरी जाता, हांवें उबी रावपाक जायना अशें हांव तिका धावा केलो. हांव केलें म्हणटकीर हांव तेजे अशें असो रावलो आनी असो जावपाक लागलो. तेन्ना रामदास कितें म्हणून रावलो, म्हाका बाबा कितें जातलें. हांवें रामदास म्हाका कितें तरी जाता, म्हाका कितें जाता तें म्हाका कळना, पूण म्हाका कितें उबी रावपाक जाय. म्हाका कशें तुगेली स्कूल दी, हांव तुजी मातशी बसता अशें म्हणलें तेका. तें म्हणपाक लागलो बस 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 बेगीन बेगीन म्हाका गेलो तेगे भितर बसयलो आनी तेणी म्हाका थंय बसयलो आनी धांवत तेंचे कडेन गेलो आनी म्हाका चॉकलेट हाडून दिली. म्हाका याद आसा ती चॉकलेट तेणी म्हाका हाडून दिली आनी ती चॉकलेट म्हाका तोंडाक घाल, कारण ते शुगर बी देंवले जाय जाल्यार तें चॉकलेट तोंडाक घातलें तें शुगर कितें वाडटा अशें कितें आमगेलें आसा. तेणें म्हाका ती चॉकलेट दिली, हांवें ती घेतली आनी म्हणलो कितें करूया आतां. आनी म्हाका कांय कळना, हांव थरथरत आसा, म्हाका कितें तरी जाता. मागीर तेणी ताका चलत हें आसलो, बाबडी म्हणलो चल चल उठ चल गाडयेन घाल तेगे ते ओमनी गाडी फुडली आसली. तेणी म्हाका आनी ताजे पयलीं कितें जालें की ताजे पयलीं म्हागे चेड्यान म्हाका फोन येयल्लो एक 10 मिनटां पयलीं. पूण हांवें असोच फोन येयलो आनी म्हागे चेड्यान फोन येयता आसा म्हाका मातसो ताका सांगुया. तो चेडो आयलो, तो चेडो सांगलो ताका फोन लायलो ताका आनी फोन लायलो आनी ताका सांगलें की तुगेले डॅडीक कितें तरी जालें, तूं मातसो यो म्हणून. तो खंयचेर तरी वचपाचो आसलो, पूण पळय कसो अम्माची एक मदी की तो तें काम आसा तेगेलें उरलें आनी तो इमिजिएटली तो थंयच उरलो आनी तो हांव आनी तो तेगेलो रामदासान चलो आनी तेणी म्हाका कसोच उतरलो आनी म्हाका तेगे गाडयेन घातलो आनी तो इमिजिएटली म्हाका सतीशागेर घेवन गेलो. सतीश इतली आमची अम्माची कृपा की सतीश थंयच आसलो. जवळ जवळ 5:15 सांज सुमार खबर ती तेन्ना तो तपासताना दुसरे कडेन वता दुसरी तेगे तपासपाक, पूण तो थंय आसलो आनी तो म्हाका दुसरे कडेन तपासलो. तेणी घातलो, म्हाका इंजेक्शन केलें, म्हाका गुळी दिल्यो आनी ताका चल्याक सांगलें की इमिजिएटली ताका घेवन थंय चल. कळ्ळें तुका, पॉसिबल आसता तर जाल्यार अपोलो तूं चल. पूण फोन करून सांगता तांकां. तेणी म्हाका इमिजिएटली तसोच गाडयेक घालो. तूं अँबुलन्स पळोवपाक वचनाका, तूं चलताच गाडयेक घालून चल. तेणी आपली माक फोन केलो आनी तो म्हाका गाडयेन घातलो आनी तो तसोच घेवन गेलो. तेणी सतीशान कदाचित ताका फोन केले नंतर तेणी सगळी ती रेडी दवरलेली. म्हाका इमिजिएटली भितर व्हेलो, तपासलो, सगळें काडलें आनी मागीर म्हाका तेणी एडमीट केलें ताका आनी म्हाका एंजिओग्राफी केली. आनी एंजिओग्राफी केल्या आनी तो डॉक्टर पांड्यान म्हणून आसा पळयलें. तो म्हणलो तूं सामकी देवा भशेन मनीस आपणाक मेळ्ळो म्हाका लागलो. कित्याक लागून तर अशी एटॅक येयली मनीस सहसा पूण अशी एक ब्लॉक 1-2 ब्लॉक तुका सारवार जायना. पूण सतीशान तुका जें इंजेक्शन केलें आनी तें टायमार केलें कारण तो सतीश तुगेलो देव आनी तो तुका पावलो अशें म्हणून सांगून तेणी सांगलें गो एहेड, तूं सामको आतां तूं तुजें जें नॉर्मल लायफ आसा तें तूं जगोंक शकता. फक्त आपूण सांगता तें तूं घे, त्यो तूं गुळी आयुश्यभर चालू दवर. आज म्हणलें हांव दवरता आनी आज पसून हांव ती गुळी चालू दवरता. आनी अम्माचे कृपेन सतीश म्हाका मेळ्ळो, मागीर चलो बी थंय आसलो आनी विदीन सगळे अर्दवर भितर हें सगळें जाल्ले कारणान हांव सारवार जालो. आनी तेच बरोबर आमचे वाड्या वयलो एक एक्झिक्युटीव इंजिनियर सुभाष देसाय म्हणून आमचो खुबसो परिचीत आसा, तोय बी त्याच टायमार थंय आसलो. पूण ताणी आमकां सदांच मार्गदर्शन आमचें केल्लें आसा. अम्माचे विचारूय बी किंवा अम्मा हें व्यक्तिमत्व आमच्या मुखार साद्या आनी सोंप्या भाशेन तांचे वगरांनी कोण घेवचो ना. सुलभ अशे रितीन
आमच्या मुखार दवरपाक शकतलो ते देखून हांव आतां श्री राजेंद्र वस्त तांकां माचयेर आपयता आनी तांणी आमकां एक 4 उपदेशाच्यो गजाली सांगच्यो अशें हांव तांचे कडेन विनंती करता. देव बाब हांव तुमचे कडेन मागता. हांव देव बाबा कडेन मागता की एक पुष्प दिवन ताणें तांचो भोवमान करचो. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूजनीय जगन्माता अमृतानंदमयी देवी यांच्या अवतरण दिनानिमित्त आजच्या सत्संगामध्ये सम्मिलित सद्भक्त बंधू भगिनी भाविक आपल्या सर्वांच्या हृदयकमलामध्ये विराजमान जगन्माता अमृतानंदमयी देवी यांच्या चरणावर अनंत कोटी नमस्कार. सर्वांना ओम नमः शिवाय. मला वाटतं सूत्रसंचालिका तसेच कृष्णात भाऊ यांनी माझं काम खूपच सोपं करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथं वेळेचं बंधन दिलेलं आहे. त्यामुळे मला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये उपदेश असं म्हणू नये आपण, तर एक विचारांची देवाणघेवाण माझे काही अनुभव असतील ते आपल्यासमोर ठेवणं हे माझं कर्तव्य समजतो. आताच कृष्णात भाऊंनी म्हटलेलं आहे की सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवा, अम्मावर दृढ विश्वास ठेवा. आणि खरोखर ही गोष्ट अत्यंत खरी आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एक सर्वांग सुंदर अभंग, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकिला, स्वये संचरिला त्याचे घरा, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, येथ नाही हो संदेह. बघा किती सुंदर सर्वांग सुंदर अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्याला तिथं लिहून ठेवलेलं आहे. काय म्हणतात? गुरु परमात्मा परेशु. परमात्मा म्हटलेला आहे गुरुना. आणि असा ज्याचा दृढ विश्वास, गुरुवर ज्याचा दृढ विश्वास आहे, देवतयाचा अंकिला. नाथ महाराजांच्या घरी खंड्या जो आहे श्रीखंड्या, त्याने 12 वर्ष, हा श्रीखंड्या कोण होता तर प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर होता. 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी त्यानं साखरी केली, पण नाथ महाराजांना याचा पत्ता नव्हता. आणि प्रत्येक जो आपला गुरु असेल त्या गुरुला आपण शरण गेलंच पाहिजे, याच्यामध्ये हिंमत नाही. कारण का? आपण सर्वजण प्रपंच करून परमार्थ करणारे आहोत. आता प्रपंच आणि परमार्थ याचे थोडे गल्लत होते. वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळे गुपित असतात, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळं सांगितलं आहे. पण सोप्या आणि शब्दामध्ये सांगायचं, जास्ती डोकं खाजवायची गरज नाही. प्रपंच म्हणजे काय तर असत्य वस्तूला सत्य मानणं हा प्रपंच आहे. किती ज्ञान संपन्न केलं तर ते काय आहे? पालथ्या घड्यावर जसं आपण पाणी होतो तसं आहे. मग आत्मवस्तू ओळखावी म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण जाणलं पाहिजे की जसं चराचरामध्ये आत्मतत्व आहे, चराचर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, जसं चराचरामध्ये आत्मवस्तू आहे तसंच आत्मवस्तूमध्ये सुद्धा चराचर भरलेलं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी
ब्रह्मांडी ते पिंड, हे पिंड आहे. जसा बाहेर चराचरामध्ये आत्मतत्व आहे, तसंच ह्या माझ्या पिंडामध्ये सुद्धा काय आहे? आत्मतत्व आहे. परमेश्वर माझ्या हृदयात आहे, अम्मा माझ्या हृदयात आहे. हे केव्हा कळतं? तर सद्गुरू आपल्याला खोड दाखवतात. ही खोड ज्यावेळी आपल्या अंतरामध्ये बांधते त्यावेळी काय होतं? आपण ह्याला एक काय म्हणतो, ज्याला आपण नीट परीक्षा वगैरे देतो तसं आपण ह्या पुढच्या पायरीला आपण प्राप्त झालेलो आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा. आता अम्मांचा अवतरण दिन आहे, सर्वांनी सुंदररित्या इथे सांगितलेलं आहे. आपण सर्वजण अम्मांचे अनुयायी आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. लक्षात ठेवा. कारण का? आणि तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहेत. ही पूर्ण गाठ तुम्ही मनामध्ये ठेवा. कारण का? अम्मांच्यामुळे आपल्याला काय होतं? स्पर्शन, दर्शन, स्पर्शन आणि संभाषण, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला साथ देतात होतात एकाच वेळी. आपण अमृतपुरीला गेल्यानंतर बघा, असते आणि दिसते याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असते म्हणजे काय? एक ठाम आहे. दिसते म्हणजे काय? थोडे दाढे वाढवलेले असते, थोडं डोक्याचं मुंडन केलेलं असेल, त्यांचा वेशभूषा वेगळी जरी असले तरी त्यांचं तत्वज्ञान जे आहे ते एकाच स्वरूपाला नेणारं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अम्मांचं सुद्धा तसंच आहे. आपण अमृतपुरीला गेल्यानंतर अम्मा तिथे काय करतात? स्वतः काम करतात. देश विदेशातून आलेले संसाराला कंटाळलेले लोक, ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी वाहते पण त्यांना समाधान नाही, लक्षात ठेवा, असे लोक अमृतपुरीला येतात. तिथं आपला सर्व जन्मांचा शीण तिथे पायावर ठेवतात आणि स्वतः सगळी कामं करतात. कुस्ती, खरकटं काढणं, टॉयलेट धुणं, हे आपण बघितलेलं आहे. आणि अम्मा त्यांच्याबरोबर प्रत्येक कार्यामध्ये सर्व भक्तांच्या मध्ये राहून, आपण स्वतः बसून राहत नाही गाडीवर, लक्षात ठेवा, आपण स्वतः. आणि हे करताना भक्तांची उमेद वाढवण्यासाठी, भक्तांना स्फुरण यावे म्हणून प्रत्येक लहान लहान गोष्टीतून त्यांना काय करतात? बोध करतात. आणि त्यांचं वेगळं वागणं वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पण असतं. आणि ज्या खोडकर, ज्यांचं खोडकर म्हणजे खेळण्या बागडण्याचं वय, असं सुद्धा एक वेळा ते विरोध करतात, थट्टा मस्करी करतात आणि भक्तांना काय करतात? आनंद देतात. एक मी ऐकणार नाही, मी ऐकणार नाही, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, नाहीतर मी जेवणार नाही, मी तुमच्याशी बोलणार नाही, मी रडणार. अशा तऱ्हेचे अम्माने काय केलं? एक भक्तांच्याकडे हट्ट धरला की आत्ताच्या आत्ता ट्रेन थांबवा, मला खाली ह्या जाग्यावर उतरायचं आहे. गंभीर असलेले अम्मा एकाएकी बाल स्वभावानं धारण केला. सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगितलं स्टेशन तर खूप दूर आहे, गाडी तर मध्ये थांबणार नाही. नाही म्हणाले, नाही तर मी पुढे मारेन. भयंकर घाबरली. एकाएकी काय झालं? ट्रेनचा ब्रेक लावत गेले आणि ट्रेन थांबत आली. एखाद्या वेळी सिग्नल नसल्या कारणाने ती ट्रेन तिथं थांबली असेल, हे आपण मान्य करूया. पण ट्रेन थांबली. एक व्यापारी होता, त्याचं दुकान होतं, शोरूम होता. शोरूम कसला? तर जुन्या पुराण्या वस्तू, म्हणजे काय? ऐतिहासिक, म्हणजे अशा वस्तू, मूर्ती वगैरे असतात हजारो वर्षांच्या, उत्खनन करताना सापडलेला अतिशय मौल्यवान वस्तू त्या शोरूम मध्ये होता. आणि त्या दुकानदाराचा एक मित्र शेजारच्या गावावरून तिथं आला आणि त्यानं हात येऊन बघितलं शोरूम. त्याने अभिमान दाखवला, ही 500 वर्षाची पूर्वीची मूर्ती आहे, हे रांजण आहे, 1000 वर्षाचं पूर्वीचं आहे, ही नाणी आहेत अमुक अमुक हर्षवर्धनाच्या काळात. त्याने वर्णन केलं आणि एका मूर्तीचे त्यानं काय केलं? किंमत विचारली. ती किंमत विचारला त्याला घाम आला. कारण का? आपले बस की बात नाही आहे, माझे ऐकत नाही मूर्तीची, ती त्याची किंमत होती. आणि त्याने काय केलं? येताना दुकानाच्याच बाजूला एक भला मोठा दगड होता, ओबडधोबड दगड होता. त्या दगडावर नुसते चिखल सांडला होता, अतिशय घाण अवस्थेत तो दगड होता. शेवटी त्याने विचार केला, तू काय देणार आहेस म्हणून परत त्याला तो मित्र विचारतो, तुला कुठली वस्तू आवडते? त्याने विचार केला, ही माझे ऐकत नाही. मग त्याने काय सांगितलं मित्रा, तुझ्या दुकानाच्या बाहेर जो ओबडधोबड दगड आहे, हा ओबडधोबड दगड तू मला दे. किती पैसे ते मला सांग. त्याने विचार केला, इतके दिवशीमध्ये हा अडकळ होता,
रहदारीला एका जाता काय होता तो अडथळा आणत होता. मग काय करूया, एखादी गॅस जाते ना जाऊ दे, ते आपल्या काही कामाची वस्तू नाही. त्यांनी सांगितलं हरकत नाही, तू घेऊन जा. किती पैसे? अरे पैसे काय याचे घेणार, ह्या उघडतो दगडाचे, उलट तू माझ्यावर उपकार करतो आहेस असं म्हटल्यानंतर तो घेऊन गेला आणि आपल्या घरी घेऊन गेला. आणि त्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षानं हा जो दुकानदार होता, ज्याने त्या माणसाला दगड दिला होता, तो त्या मित्राच्या घरी पाऊलच्या घराला गेला. आल्यानंतर आपण काय करतो, देवघर दाखवतो. देवघरामध्ये आले आणि देवघरामध्ये एक सुंदर मूर्ती, अतिशय सुंदर, म्हणजे आखीव रेखीव ज्याला आपण म्हणतो, अतिशय सुंदर मूर्ती त्याला दिसली. आणि त्याच्या मनामध्ये आलं की अतिशय पुरातन मूर्ती असली पाहिजे. त्याला सांगितलं, अरे तुला कुठं मिळाली, त्याचे पैसे किती आहेत ते सांग, मी माझ्या याच्यामध्ये देतो, मला भेटून राहते. मग त्यानं सांगितलं आणि त्यानं जे काही सांगितलं ते उत्तर हे आपल्याला अंतर्मुख करणारे लक्षात घ्या. त्याने सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं. भवारे म्हणाला, ही जी मूर्ती आहे, आता तो सुंदर दिसते म्हणतोस, तू विकत घ्यायचे म्हणतोस, ती मूर्ती तुला कुठून तयार केली माहिती आहे? जो ओबड दगड मला तू दिला होतास, फुकट दिला होतास, तो ओबड दगड मी घरी आणला. आणि तो सुद्धा माणूस मूर्तिकार होता, लक्षात ठेवा. त्याने त्याच्यावरची माती वगैरे घाण जी होती काढली, स्वच्छ पाण्यानं तो दगड काय केला, स्वच्छ केला, सगळे घाण त्याच्यामधली काढून टाकली. आणि त्याच्यानंतर अनावश्यक जो भाग होता त्या दगडाचा, नकोता भाग होता, मी शिणी आणि आठवडी घेऊन तो काय केलंय, पहिल्यांदा काढून ठेवले. आणि हळूहळू मला जमेल तसं मी त्याला देवीचा आकार देऊन स्वच्छ पॉलिश केलेली आहे. आणि तीच मूर्ती मी आज काय केलेली आहे, माझ्या देवघरामध्ये मी केलेली आहे. सद्भक्त हो, ही रूपक कथा इथं संपते, पण आपले विचार इथून सुरुवात होतात. काय केलं त्या माणसानं, जे काय केलं, हा ओबड दगड घेऊन त्या घाणची सगळे मळ काढला आणि त्याच्या नको ते अनावश्यक त्याचा भाग आहे तोडून टाकला आणि त्याचा तो एक सुंदर मूर्ती त्यानं तयार केली. हे त्या माणसाने दिलं, तेच आपले सद्गुरू करतात. अम्मा तेच काम करतात, लक्षात. तुम्ही म्हणाल कसं करतात? हा मनुष्य देहामधलं काय होतं, आपल्यामध्ये स्वच्छ आपण शरीर करून ठेवतो, पण आपलं शरीर आतमधून स्वच्छ आहे का, हा प्रत्येकाला विचार करण्याचा. कारण का, आपल्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये आसक्ती आहे. आसक्ती कसली, प्रपंचामध्ये पैशाची आसक्ती. तुम्ही म्हणा मग पैसे नको का प्रपंच करायला, मुला बाळा नको. कुठल्याही संतांनी सांगितलेलं आहे प्रपंच करू नका, परमार्थाकडे जा, असं कुणीही सांगितलेलं. प्रपंच करून ये परमार्थ साधला, तोची नर मनारी मला. प्रत्येक संत सांगतो, तुमचा प्रपंच जर चांगला झाला तर तुमचा काय होईल, परमार्थ काय. पण प्रपंचामध्ये इच्छा असते, इच्छा पाहिजेच, पण इच्छेचं रूपांतर आसक्तीमध्ये कसं होतं ते आपल्या लक्षात येतं. आणखी पाहिजे हे दिल मागे मोह, आणि हीच आसक्ती आपल्याला काय करते, आपल्याला अधोगतीला नेते. आणि अशा तऱ्हेचे माझा अहंकार, माझा मोठेपणा, मी त्याला नमस्कार का करू, मी त्याला नमस्कार करतो, कोण मोठा लागून गेला. हा जो अहंकार आहे, अहंकार खूप असतात. कोणाला ज्ञानाचा अहंकार असतो, कोणाला आता पैशांचा अहंकार असतो, कोणाला आपल्या शक्तीचा अहंकार असतो, कोणाला आपण ज्या करीत असलेल्या पूजेचा अहंकार करतो. बघा, मी आज 2 तास पूजा केली, 3 तास पूजा केली. अहंकार असतो, याच्या मागे सूक्ष्म अहंकार असतो. संत सज्जन काय करतात, ही सगळी घाण आपल्यामधून काढून टाकतात. ही सगळी घाण काढून टाकतात आणि आपल्याला म्हणजे मूर्तिमंत देवस्वरूप देतात. म्हणजे काय, माझ्यामध्ये जाणीव करून देतात की मीच देव आहे. अहम ब्रह्मास्मी. गुरु काय सांगतो, तत्वमसी, ते परमतत्व तू आहेस. मग मी जाणीव होते, अहम ब्रह्मास्मी, हे सर्व ब्रह्म माझ्याकडे आहे. आणि हे एकदा लक्षात आल्यानंतर माझ्यामध्ये बदल होतो. लक्षात ठेवा, सद्गुरू संस्कार करतात, लक्षात ठेवा.
कसले संस्कार करतात? तू चांगलं कसं बघायचं हे संस्कार करतात. आपण खूप बघतो आजूबाजूला, सांगण्याची गरज नाही. खूप शिकलेल्या माणसाला आपण काय म्हणतो? सुशिक्षित म्हणतो. डबल ग्रॅज्युएट, PhD आणि असं करून आपण शिकतो, त्याला काय करतो? सुसंस्कृत म्हणतो. पण एक लक्षात ठेवा, सुसंस्कृत माणूस हा सुसंस्कारित असतोच असं नाही, लक्षात ठेवा. विचार करा, याच्यावर खूप बोलण्यासारखं असतं. पण एका शब्दामध्ये सांगायचं तर सुसंस्कृत माणूस, सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असं नाही. आणि हीच आपली मोठी शोकांतिका आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? फक्त गुरुला शरण जाऊन गुरुची पूजा करून भागत नाही, तर आपलं आचरण पाहिजे. लक्षात ठेवा, आपण आपलं वागणं, आपल्याला लोक आपलं निरीक्षण करतात. आणि अम्मांचे अनुयायी आहेत, कुठं जातात, काय करतात, कुणाबरोबर असतात, कुठल्या दुकानात जातात, कुठं जातात, काय बोलतात, हे सगळं आपल्याला. आणि आपल्या हातून वाईट घडतं ते कोणाला लांछन असतं, लक्षात ठेवा. मी सांगत नाही, आपलं प्रत्येक वागणं आपलं असं असलं पाहिजे की आम्हाला अभिमान. तुम्ही म्हणाल अम्मा अमृतपुरीला, अम्मा आमच्या बरोबर आहे साक्षात, तर अम्मा स्थानापन्न झालेली आहे, आपल्यामध्ये स्मृत्यामध्ये सुद्धा अम्मा आहे. म्हणून एकच विनंती आहे, आपण काय केलं पाहिजे? आपलं आचरण, आपलं चारित्र्य, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. लहान मुलावर आपण आता संस्कार केले पाहिजे, मोठ्या झाल्यानंतर ते आपलं ऐकणार नाही. चारित्र्याबद्दल, संस्काराबद्दल खूप असं असतं, तर तेव्हा वेळ मिळाली तर आपण म्हणूया. पण माणसानं कसं असावं, जन्माला येऊन कसं असावं, एका सुखी संतानं सुंदररित्या सांगितलेलं आहे. हे सांगून मी माझ्या मागीला विराम देणार आहे, कारण का आपल्याला वेळेचं बंधन आहे. शेतकरी बंधूंचं सुसराव्याचं भजन आपण त्यानंतर ऐकणार आहोत. एक दोहा आहे 4 ओळीचा, आपण ऐकलं असेल, वाचलं असेल, काही हरकत नाही, पण त्याच्यामधला मतितार्थ आपण घेऊन बघ थांबलो आहोत. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. अगन से तेज कौन है, काजल से काळी कौन है. सोपा आहे. जल से पतला म्हणजे पाण्यापेक्षा पातळ पदार्थ कुठला आहे, पृथ्वीपेक्षा जड पदार्थ कुठला आहे, अग्नीपेक्षा दाहक वस्तू कुठली आहे. दाहक म्हणजे समजलं. आणि काजळ जे असतं, आपल्या माथा भगिनी डोळ्याला काजळ होतात, आपल्या बाळाला तीट होतं, कारण का कुणाची दृष्ट लागू नये. काजळचे काळी कोण आहे. आणि याचं उत्तर त्याने दिले, एकदम थोडक्यात आपण ऐकूया. जल से पतला ज्ञान है. जल से पतला ज्ञान म्हणजे ज्ञान जे आहे ते पाण्यापेक्षाही पारदर्शी आहे. पाप भूमि से भारी है. अगन से तेज क्रोध है. और सर्वात शेवटी आणि अत्यंत महत्वाचं, कलंक काजल से काली है. ह्याच्यावर खूप बोलता येतं, पण आपण शून्य आहात. कारण का पाण्यापेक्षाही पातळ काय ज्ञान आहे. ज्ञान आपल्याला कुणाकडूनही घेता येतं, कुणाला हे देता येतं, ते लपवून ठेवता येत नाही. आपल्याला जसं देईल तितकं ज्ञान आपलं वाढतं. लक्षात ठेवा, पाप भूमी से भारी आहे. समजा मी पाप केलं, एखाद्या वेळी मी चोरी केली असेल कधी 25 वर्षापूर्वी, आणि मी त्याच्यातून सही सलामत सुटलो, म्हणजे काय, मला शिक्षा वगैरे झाली नाही, केसमधून मी निर्दोष सुटतो. पण ते पापाचं बोझ इतकं अवजड असतं, लक्षात ठेवा, ते जाऊन जात नाही माझ्या मनाला. ती मरेपर्यंत ती असतं. मी पाप केलं, अमुक गोष्टी मी वाईट केली आहे, अमुक माणसाचा मी खून केलेला आहे. असे खूप जे आपण बघतो, खुनी लोक निर्दोष सुटतात, पण त्यांच्या मनामध्ये इतकं बोध असतो, शेवटी त्या माणसानं आत्महत्या करेपर्यंत एवढं बोध जात असतं. बाकीचं ओझं नको, त्या पापात बाकीचं ओझं सोडा, त्या पापाचं ओझं मला नको. आत्महत्येपर्यंत गेलेली माणसं आपण बघतो आता. कारण का ते ओझं त्याला सहन होत नाही. अगन असे ते जे क्रोध कोण आहे, क्रोध हा अग्नीपेक्षा 10 काय, लक्षात ठेवा. जास्त सांगता येत नाही. ज्यावेळी मला राग येतो त्या क्षणी माझी विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. आत्मानं आपलं विवेक त्याला म्हणतो की नष्ट झालेली असते. मी पुढचा मागचा विचार न करता माझ्या हातून काहीतरी अलौकिक करतो. एकच क्षण पुढे माझ्या हातामध्ये काही असेल, मला राग आला, मी सरळ काय करतो, माझ्या हातात पिस्तूल असेल, मी ठार होतो.
म्हणजे काय, विचार करण्याची शक्ती मी हरवतो. कारण का, एक वेळ आग परवडली, पण हा राग जो आहे, क्रोध जो आहे, तो अत्यंत दाहक आहे, हे लक्षात ठेवा. किती सुंदर सांगितलंय. आणि सर्वात शेवटी कलंक काजरसे काळी, सगळ्यात वस्तू आपले काजळ असते. त्या काजळापेक्षाही काळी वस्तू कुठली असते, कलंक, ज्याला आपण डाग म्हणतो. चारित्र्याला एकदा डाग पडला, तो आयुष्यभर नव्हे, तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुमच्या पाठीमागे ते तो मरे. आणि हे केले, मी मरून गेलो, पण माझ्या वर्षानुवर्षे तो मरे. ह्याच्यापेक्षा काळं काय म्हणून अम्मा आपल्याला सांगतात, साधू संत चारित्र्याला डाग लावू म्हणू नका, तुमचं चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे. हे स्वच्छ असायला तर आत्मा नाश पाहिजे. आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे कोण, अनात्मा म्हणजे काय, चांगलं काय, वाईट काय, हे ओळखण्याची विवेक बुद्धी आमच्यामध्ये संतांच्या कृपेनं येते. आणि ती विवेक बुद्धी आपल्याला काय करते, वाईट गोष्ट करण्यापासून आपल्याला परावृत्त करते. आपण काय केलं पाहिजे, आपल्या सगळ्या देहावर संस्कार झाले पाहिजे. 16 संस्कार ह्याला म्हणतात. हे सांगण्याचं माझं प्रयोजन नाही. हे संस्कार आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या प्रत्येक अवयवावर आपण संस्कार केले पाहिजे. आणि संस्कार सद्गुरू सांगतात. सद्गुरूंचं नामस्मरण, त्यांचं शिकवण जी आहे ती आपण आचरणात पाहिजे. सद्भक्त हो, बोलताना वेळेचं भान राहत नाही. आपल्यासाठी सोपे तर बोलायचा मोह होतो, पण वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. नेहमीप्रमाणे सर्व संप्रदायाच्या भक्तगणांनी की ज्या ज्यावेळी काही काम असेल मला बोलवतात. वेळ मिळेल तसं मी हे लावतो, कारण त्याच्यामध्ये माझा सुद्धा स्वार्थ आहे. मला सुद्धा खूपसं शिकण्यासारखे मिळतं. तेव्हा पुन्हा एकदा आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांवर अम्मांची कृपादृष्टी सदोदित सदैव राहो एवढी अम्मांच्या जवळ प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना प्रेम करतो. ओम नमः शिवाय. शेतकर बंधूतर्फे जातलेले भजन म्हणटकर आपल्याला दोघांची विनंती करता की ताणी स्टेजीर येवचे. जरी आपली तरी अपंगत्व आसा ताचेर मात करून म्हणटा तशें तांणी आपली साधना चालू दवरली आनी तांचे भजनाचे संगीताचे म्हणजे गायनाचे कार्यक्रम खूब कडेन जाल्ले आसात. तेच आज तांणी भजनाचे लाव दितले आनी तांकां बरोबर घेवन येवपी आनंद भांडारी हाचे हांव कालो सावन देव बरें करूं म्हणटा. तसेच तांचे बरोबर तांकां बरोबर घेवन येवपी श्री सुभाष आंताय हांव काळजा सावन देव बरें करूं म्हणटा. खूप खुश भोगता. आपण सुद्धा कार्यक्रम करत असताना आणि कार्यक्रम विलास भाऊ आणि त्यांची संवेदनी प्रतीक होती. तर ठीक आहे, गेले वर्ष आम्ही कार्यक्रम केले. कार्यक्रम तर मी लोक खूप असा कलाकार खूप असा अर्थ वाढले कलाकार तरी सुद्धा जो त्यांच्याचा जो प्रेम लागलेलो कार्यक्रमाबद्दल बरे म्हणतात असे कार्यक्रमात सामान्य शिकतात त्या भावना तरी सुद्धा आपले पण एक कलाकार दिसणं सुद्धा एक कार्यक्रम करता आध्यात्मिक गोष्ट अशी ताकद दिसते. एक दिसा म्हणजे तरी असा जो शिकलो म्हणजे कोण मुखार मूग धरून वापरू शकता हे त्यांचं करायचं. हे त्यांनी उमगले आणि त्यांनी काय सांगतो करतो काम करतो नाचताना कोणाकडे बोलणं बरी घेऊन कोणा भुरग्याकडे माझ्या भावाचे जे केलं तिथे मी ह्या कार्यक्रमात हजर असतात अशी त्यांनी सांगायला खूप कष्ट होती. ज्यांना त्या
एकमेकाकडे फोन नंबर ना आणि त्यांनी तो पोस्ट शोधून काढला आनंदबाबा फोन केला आनंदबाबा निर्माण आनंद नाही आणि तेच म्हाका सांगले हांव खुश जालो आमी कार्यक्रम करतो गेल्या वर्सा कार्यक्रम केल्लो तो म्हाका कांय कळपाना आसली आमची अंबाचो कार्यक्रम आसा आमी कार्यक्रमाचा बर्थडे करपाक आसा अशें म्हाका कांयच कळना आणि गेल्या वर्सा कार्यक्रमा कडेन म्हाजी थोडीशी गलती जाली की तेका हांव येगीर घेतलो कित्याक मोगाची कितें म्हणून हेची गलती करता आणि तुमी म्हजे माय बाप आसा प्रेमिशन जे श्रोते जे आसा ते कलाकारांचे माय बाप आसतात जे आसता त्यांची ताळे असतात त्यांची खुशी ही आमची खुशी आणि हो कार्यक्रम वचून खूप खुश येता आणि आज तुम्ही कार्यक्रम दिवपाचो आसा भक्ती स्वर धारा कार्यक्रम नवलो भक्ती स्वर करा आणि हो कार्यक्रम वचून चड खुश येता कित्याक तुमचे कडेन उलोवपाक मेळटा इतल्यो खुश म्हाका कांय गोश्टी तुम्ही म्हज्या आयकता आणि तुम्ही काय शकता तुम्ही अचकांच्या वयता की बाबा हे कशी वयता आमकां वाचून बरोवन येता आसतना उलोवपाक येता ते कशें हे अक्षर तुम्ही स्वताचे म्हणटा पण ह्या ईश्वरान दिलें आमकां खरेंच ते हांव चड वेळ घेना कित्याक हांव पयलें ते दिवपाक जाता पण एक म्हणून हांगा आदिवासीतले भाशण केलें आपूण थोडी पळोवपाक शकता आणि तिथे सुटोवून येवपाक शकता पण तेजे वड वाट्याक सदांच आसता हें म्हाका खूब पटलें आनी दुसरें म्हणल्यार दाग हो दाग तो गेलो म्हणून तेणी हांवें वायट प्रयत्न केले सांगून उरलें हें मातशें आमची कशी उलोवंक जायना हें म्हाका खूब पटलें तर हांगा चवथीचे दीस जावन गेले आसा गणेश चतुर्थी चड 25 दीस जाल्या ते सुरवात करता आसतना गणपतीचेच दीस घेवन आमी आयदनां सुरवात केल्या उलोवपाक खूब आसा पूण ताका आसाचे लोकांनी केलें तुमी आमकां सुरू दिता हेच आमकां तर आमी गजानाचें नांव स्मरण केलें आपले दिसाचे आनी खंयची कार्यावळ सुरवात करता आसतना गजानाचें नांव आमी घेवप सारकें करता येतली जी तारीख आसा ती अजीत कडकडे गोंयचे राज्य आनी सुरू केलं तर माझे कडेन तशें जावंक ना पूण आमी एक अंदाज घेवं
संत तुकारामाकडून
Ikan papa Radha
Jam
ही आशा आसा ती बाळगून हांव तुमचो निरोप घेता कितें चुकलें जाल्यार तुमी आमकां सांबाळून घेयात देव बरें आमकां हांगा सौ आनी श्री गोकुळदास काणेकर हांची उपस्थिती लाभिल्ली आसा ते अम्माचे आदले देखून भक्त आसात आनी जेन्ना अम्माचो ज्येष्ठ स्वामी अमृत स्वरूपानंदजीचा आमचो जन्म हा 2017 एक व्हडलो कार्यक्रम जावपाचो आशिल्लो तांचे ज्येष्ठ स्वामी आयिल्ले तेन्ना तांचे आमकां खूब व्हडलें योगदान लाभिल्लें आसा सो हांव देव भाऊ कडेन मागता की तांणी ह्या जोडप्याक माचयेर हाडचें आनी फूल दिवन तांचोय भोवमान करचो तांणी उबी रावची आनी येवन अम्माची आरती करची अशी तुमकां नम्र विनवणी ताजे पयलीं हांव दामू कडेन मागता की ताणें येवन आभार प्रदर्शन करचें जगद्गुरु माता अमृतानंद देवी जगत माता अमृतानंद देवीच्या चरणी कोटी कोटी नमन तुमकां सगळ्यांक नम शिवाय। आज या सुंदरशा कार्यक्रमाक जी सगळ्यांची उपस्थिती जाल्ली आसा ती पळोवन खरोखर आनंद जाता आमकां आनी ही उपस्थिती वाडची अशी आमची सगळ्यांची इच्छा आसा आनी अम्माचो प्रसार जो आसा प्रसार आनी प्रचार हो तुमचे कडेन जावचो आनी अम्माची कृपा तुमच्या सगळ्यांच्या उरची आनी जे कोण हांगेतले तांचेर कृपा दिश्टी उरची अशें आमची अम्मा कडेन मना काळजांतल्यान मागणी आसा। तशीच जे पयले आज तुमी ह्या सुंदरशा कार्यक्रमाक जे शेतकार बंधू आनी आपल्या सुंदरसो भजनाचो कार्यक्रम तुमच्या मुखार दवरलो तांकां लागून हांव आमच्या समितीच्या तर्फे तांचे सगळ्यांचे आभार मानता। तशेंच जो राजन भाऊ जो आमचे बरोबर सदांच आसता ती ताजे आमी आभार मानप हें आमकां हें दिसता पूण वेरे आसा एक औपचारीक म्हणून आदार मानप हें आमचें कर्तव्य आसा हें आमचें हें आसा ताका लागून राजन भाऊचे आभार। तशेंच आमकां हें हॉल हांगा अवेलेबल केल्लें जाय सर्वोदय हायस्कुलान
हांच्या सगळ्यांचे आभार आणि तुम्ही सगळे हांगा येऊन हे कार्यक्रमाचो ह्या सुंदरशा कार्यक्रमाच्या अम्माच्या आशीर्वादाचो जो लाव घेतलो तांकां लागून तुमच्या सगळ्यांचे आभार. देव बरें करूं. जय अमृतेश्वरी नमः. जावचे उभे राहते एक आव्हान करता सगळ्यांनी हाडत
ओम मुंडेश्वरी नमः ओम मुंडेश्वरी नमः ओम मुंडेश्वरी नमः ओम मुंडेश्वरी नमः ओम मुंडेश्वरी नमः। श्री कृष्णाय नमस्तु। एक विनंती की प्रसाद घेतल्याशिवाय कोणेनच वचचें न्हय, अम्माचें दर्शन घेवन प्रसाद घेवचो आनी मागीरच तुमच्या घरची वाट करची। जे जे बी तुमकां आवडलें ते सगळें अम्माची कृपा, जे जे कितें चूक जाली ती म्हजो दोश सो तुमी माफ करचो आनी तुमचे सगळ्यांचेर अम्मान भरभरून आशिर्वाद घालचो अशी मागणी करून हांव ह्या कार्यक्रम सोंपलो अशें जाहीर करता।